हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण आनंदी असाल अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा दिवस आपल्याला शुभ जावो, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा मंडळी, नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि हे वर्ष म्हणजे या नवीन वर्षात आपल्याला नवीन गोष्टी किंवा आपल्याला काही चांगला बदल घडवून आणायचा असेल, चांगलं काम करायचं असेल, ज्या कामामुळे आपल्याला चांगली ओळख निर्माण करता येईल, ज्या कामामुळे आपल्याला जीवनातील काही अडचणी असतील, काही संकटे असतील, काही दुःख असतील, काही दारिद्र्य असतील, काहींचे आजारपण असतील, अशा अनेक समस्या माणसाच्या जीवनात असतात. बघा मंडळी, माणूस म्हटलं की त्याच्या जीवनात हे सगळं आलंच. मग ही सगळी दुःख, दारिद्र्य, आजारपण, संकटे, अडचणी अशा अनेक समस्या असतात. त्या दूर करण्यासाठी मी एक तुम्हाला सेवा सांगणार आहे. मग ही सेवा कोणती, त्याचे उपाय काय, फायदे कोणते ते जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघा मंडळी, आपल्या जीवनात आर्थिक अडचणी असतील, मानसिक त्रास, नकारात्मकता जाणवत असेल आणि स्वामींची कृपा व्हावी असे वाटत असेल तर ही स्वामींची सेवा तुम्ही नक्की करू शकता. बघा मंडळी, आपल्याला नवीन वर्षात आपल्यामध्ये खरंच मनापासून चांगला बदल घडवून आणायचा असेल तर मी आज तुम्हाला इथे एक सेवा सांगणार आहे. मग ती सेवा कोणती? ती सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण. या ग्रंथाचे पारायण आपल्याला या वर्षभरात कसे करावे, का करावे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा मंडळी, स्वामीचरित्र सारामृत म्हणजे ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य चरित्र. त्यामुळे अनेक लाखो भक्तांना या सेवेचा लाभ झालेला आहे. अनेक लाखो भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. जे भक्त हे स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहेत. तर या ग्रंथाचे पारायण करताना याचे अनेक फायदे होणार आहेत. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन करताना आपल्याला मन शांत ठेवून हा ग्रंथ वाचावा. त्यामुळे आपलं मन शांत होतं, बुद्धी स्थिर होते आणि अडचणीवर आपल्याला उत्तर मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींशी आपलं नातं तयार होतं. हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी स्वामींशी चालता बोलता मार्गदर्शन आहे आणि संकटामध्ये आधार देणारा दिवा आहे. तर नवीन वर्षात ही सेवा का सुरू करावी? तर नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प, नवीन दिशा, नवीन सुरुवात. आपल्याला या नवीन वर्षात संकल्प करून आयुष्य बदलेल अशी ही सेवा स्वामींची करायची आहे. त्यामुळे ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली की श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर होते. बघा मंडळी, या सेवेमुळे आपल्याला किती मोठा फायदा होतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नियमित पारायण केले तर अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. मग आपल्याला या वर्षभरात पारायण का करायचे आहे, कसे करायचे आहे, कोणी करायचे आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. बघा मंडळी, काही लोक 3 दिवसाचे पारायण करतात, 7 दिवसाचे पारायण करतात, 11 दिवसाचे पारायण करतात, 21 दिवसाचे पारायण करतात, 51 दिवसाचे पारायण करतात, 108 दिवसाचे करतात, अगदी एक दिवसाचे सुद्धा करतात. आता आपल्याला इथे 1 दिवसाचे स्वामीचरित्र पारायण करायचे आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा एका दिवसात पूर्ण करायची आहे. मग कसं करायचं? आता ही सेवा कोणीही करू शकतं आणि या सेवेसाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते मी इथे तुम्हाला सांगते. तर आपल्याला इथे एक स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पाहिजे. नसेल तर आपल्या जवळच्या केंद्रात, मठात अगदी सहज कुठेही मिळतं, तेथून आणावा. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत ही पोथी किंवा हा ग्रंथ पाहिजे. बघा मंडळी, स्वामीचरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून हे दिव्य भव्य ग्रंथ आहे. बघा, हे पुस्तक आपल्या आयुष्याचं सोनं करतं. आपल्या कुठल्याही अडचणी असू दे, काही संकट असू दे, कुठलीही इच्छा असू दे, याच्यासाठी हे एक स्वामीचरित्र सारामृत हे ग्रंथ, ही पोथी आपल्याकडे पाहिजे. आता ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचे आहे त्या दिवशी सर्वात आधी तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. शक्यतो ही सेवा गुरुवारीच करावी. याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, 2 विड्याची पाने, 1 सुपारी लागणार आहे, थोडीशी फुलं, अष्टगंध घ्यायचा आहे, गोडाचा नैवेद्य, दूध किंवा खडीसाखर किंवा एखादं फळ असेल तर फळ घेऊ शकता. अगदी साधी सोपी मांडणी आहे. आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो तुमचं देवघर असेल त्याच्या बाजूलाच ही सेवा मांडून घ्यायची आहे. ती जागा स्वच्छ करून घ्या. खाली रांगोळीने स्वस्तिक काढा. स्वस्तिकावरती हळदी कुंकू टाका. त्यावर एक पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा.
त्यावर एक स्वच्छ कापड अंथरून घ्या. त्यावर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून घ्यायची आहे. फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर ही नाथ तर ही नाथ तर तुम्हाला फोटोला लावून घ्यायचा आहे. स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही. तर आपल्याला इथे अष्टगंध लावायचा आहे. हार आणला असेल तर हार घालून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची पोथी इथे लागणार आहे. ती पोथी आपल्याला एका पाटावरती एका साईडला ठेवायची आहे. एका साईडला आपल्याला नारळ ठेवायचा आहे. त्यावरती एक लाल फूल ठेवायचं आहे. 1 रुपया किंवा 11 रुपये दक्षिणा ठेवायची आहे. सर्वात आधी देवपूजा करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदळाचे आसन द्यायचे आहे. बघा, तांदळाच्या आसनावर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फूल यांनी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. पूजेची मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. बघा, तुम्ही जर इथे 1 दिवसाय पारायण करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला इथे संकल्प सोडायचा आहे. मग तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमच्या संकल्पात बोलायची आहे. स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझे हे पारायण 1 दिवसाचे करणार आहे ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर स्वामींसमोर तुम्हाला केळी ठेवून घ्यायची आहे किंवा एखादी फळ असेल तर फळ ठेवून घ्यायचं आहे. केळी ठेवताना सिंगल ठेवू नका, जोड ठेवा. त्यानंतर विड्याची पाने घेऊन त्यावरती सुपारी ठेवून घ्यायची आहे. तुम्हाला विडा स्वामींच्या फोटोसमोर ठेवून घ्यायचा आहे. बघा, गणपती बाप्पाच्या रूपात या सुपारीची मांडणी करून घ्यायची आहे. आता यानंतर तुम्हाला संकल्प सोडून घ्यायचा आहे. संकल्प सोडताना तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील ते इथे सांगायचं आहे आणि हातातलं पाणी तामणात सोडून घ्यायचं आहे. संकल्प सोडून झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचायला घ्यायची आहे. आता या ग्रंथाचे वाचन कसे करायचे, तर हा ग्रंथ वाचताना आपल्याला एका बैठकीतच वाचायचा आहे आणि हा ग्रंथ वाचताना आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि हा ग्रंथ वाचायचा आहे. आता हा ग्रंथ आपल्याला एका बैठकीतच वाचायचा आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. हे 21 अध्याय आपल्याला एका बैठकीतच करायचे आहे आणि तेही एका दिवसात वाचायचं आहे. बघा, आपल्याला इच्छापूर्ती संकल्प सोडून ही सेवा करायची आहे तर एका बैठकीतच हा ग्रंथ वाचायचा आहे. यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 1 ते 21 अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. एवढ्या सेवा तुम्हाला एका दिवसात करायच्या आहेत. हे पारायण 1 दिवसासाठी करणार आहात तर एका बैठकीतच वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याचे नियम काय? आता याचे नियम आहेत, तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. नॉनव्हेज वगैरे खायचं नाही, नॉनव्हेज वगैरे पाळायचं आहे. या दिवशी तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. या विचार देखील सात्विक ठेवायचे आहे. त्या दिवशी घरात कोणाशी वादविवाद करू नका, अपशब्द बोलू नका. या दिवशी या नियमाचे पालन करावे. तुमचे हे वाचन झाल्यावर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, अशा एका दिवशीय पारायण तुम्ही करू शकता. बघा, 1 ते 21 अध्याय अगदी वाचायला सोपे आहेत. अगदी वाचण्यासाठी याला 1 ते 1.5 तास लागतो. जर कोणी नवीन असाल तर त्यांना हा थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे ही सेवा नक्की करून बघा, याची प्रचिती अनुभव नक्की तुम्हाला येईल. बघा मंडळी, ही सेवा तुम्हाला नक्की विचार आणि आपले आयुष्य बदलून टाकेल आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. या सेवेमुळे खूप मोठा फायदा होतो. आपल्या सर्व इच्छा मनोकामना, आपले जे काही कामे अडकले असतील, जे काही संकटे असतील ते या सेवेमुळे दूर होतील आणि स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करतील आणि स्वामी महाराज आपण जी सेवा करू त्याचे फळ नक्की देत असतात. त्यामुळे ही सेवा नक्की करून बघा. या सेवेचा नक्की फायदा होईल. त्यामुळे ही सेवा वाचण्यासाठी खूप सोपी आहे आणि या सेवेचा खूप मोठा लाभ होतो.
त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. या वर्षभरात तुम्हाला या सेवेचा खूप मोठा फायदा होणार आहे. या वर्षभरात तुम्हाला या सेवेमुळे खूप लाभ होणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला खूप छान जाणार आहे या सेवेमुळे. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.